तर नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे नारळाचे पाणी व नारळाचे पाणी प्यायल्याचे फायदे. नारळाचे पाणी पिण्याची योग्य वेळ. दिवसाच्या कोणत्याही वेळी आपण नारळाचे पाणी पिऊ शकतात, परंतु सकाळ अधिक चांगली मानली जाते. यावेळी आपले शरीर आपले सर्व पोषक द्रव्ये शोषून घेते. नारळ पाणी आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समांतर ठेवण्याचे काम करते. नारळ पाण्यामध्ये फॅट खूपच कमी असतात, त्यामुळे आपल्या वाढत्या वजनाला नियंत्रण करता येते. नारळ पाणी नियमित प्यायल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्याचबरोबर पचनक्रिया पण सुधारते. नारळाच्या पाण्याची चव गोड असली तरी नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे ते पण नारळाचे पाणी बिनधास्त पिऊ शकतात. आपल्या शरीरातील कोणत्याही आजाराच्या विषाणूशी लढण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन फार उपयुक्त ठरते. नारळ पाणी आपल्या पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ ठेवण्याचं काम करते. ज्यांना पण किडनी स्टोनचा आजार आहे त्यांनी नियमित पाणी प्यायल्याने खूप फायदेशीर ठरतं. नारळ पाणी आपल्या शरीराचा रक्तपुरवठा नियमित आणि संतुलित ठेवण्याचं काम नारळ पाणी करतं. नारळ पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आढळतो तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. नारळ पाणी पिल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात. आम्ही तर रोज नारळ पाणी पितो. हप्त्यातून 1-2 वेळेस मी घरी आणत असतो. तुम्ही पण प्या आणि तुमच्या मुलांना पण द्या. सुखी राहा आणि तब्येतीची काळजी घ्या. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.